अहिल्यानगरच्या कर्जत या ठिकाणी रोहिणी सचिन घुले यांची नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे, तर उपनगराध्यक्ष म्हणून संतोष म्हेत्रे यांची निवड झाली आहे। या दोघांनी सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संत गोदड महाराज मंदिरात आरती करून आपल्या पदाचा पदभार स्वीकारलाय। यावेळी सभापती शिंदेंच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली। अहिल्यानगरच्या कर्जत या ठिकाणी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यावर त्यांच्याच पक्षातील नगरसेवकांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला होता। त्यानंतर कर्जतसह राज्यात नवा राजकीय स्फोट पाहायला मिळाला। त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपानंतर अविश्वास ठरावाच्या दिवशीच उषा राऊत यांनी वैयक्तिक कारणास्तव पदाचा राजीनामा दिला। त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर रोहिणी सचिन घुले यांची बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, तर उपनगराध्यक्ष म्हणून संतोष म्हेत्रे यांची निवड झाली। या दोघांनी सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीत संत गोदड महाराज मंदिरात आरती करून आपल्या पदाचा पदभार स्वीकारला। यावेळी सभापती शिंदेंच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली। पदभार स्वीकारल्यानंतर सभापती शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे। दोघांनी माझ्या उपस्थितीमध्ये चार्ज घेतलेला आहे। दोघेही आपल्या पदावरती विराजमान झालेले आहेत। कर्जत नगर पंचायतच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लागल्यापासूनच कर्जत नगर पंचायत चर्चेत होती, परंतु जेव्हा निवडणूक लागली तेव्हापासून ही निवडणूक चर्चेत होती। विधानसभेची निवडणूक पार पडल्याच्या नंतर निश्चितच गावातल्या समस्या, नागरिकांच्या समस्या आणि एकूणच नगरसेवकांमध्ये असलेला असमन्वय आणि नेतृत्व याच्यामध्ये ताळमेळ घालण्यात आणि नगरसेवकांना एकत्रित ठेवण्यामध्ये सबसेल अपयशी ठरलं आणि नगरसेवकांनी उठाव केला। 15 नगरसेवकापैकी 11 नगरसेवक फुटले आणि भारतीय जनता पार्टीचे 2 नगरसेवक आमच्या बरोबर होते आणि म्हणून 13 नगरसेवक मोठ्या मताधिक्याने लोकशाहीमध्ये 3/4 बहुमत असताना देखील अविश्वासाची तरतूद नव्हती आणि म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून लोकशाहीमध्ये 3/4 बहुमत असताना देखील अविश्वास आणता येत नाही ही बाब निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर राज्याच्या मंत्रिमंडळाने माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये अध्यादेश जारी केला आणि त्या अन्वये अविश्वास दाखल झाला। अनेक वेळा कोर्टामध्ये चॅलेंज देण्याचा प्रयत्न केला, परंतु 4 वेळेस माननीय हायकोर्टाने फेटाळून लावलं आणि आज शेवटी मागच्या 28-22 तारखेला नगराध्यक्षाची निवडणूक झाली। आज उपनगराध्यक्ष संतोषप्पा म्हेत्रे यांची निवड झाली, नगराध्यक्ष रोहिणीताई सचिन घुले यांची निवड झाली आणि एकदाच हे परिवर्तन झालेलं आहे। मला असं वाटतं की दुसऱ्यावरती आरोप प्रत्यारोप करत असताना आपण स्वतः याचं चिंतन केलं पाहिजे। निवडणुकीच्या अगोदर अनेक लोक सोडून गेले, निवडणूक झाल्यानंतर अनेक लोक सोडून चाललेत आणि म्हणून कर्जत आणि कर्जतच्या उपनगरामधील जनतेच्या मनामध्ये काय आहे, मला विधानसभेला जवळपास 1,500चं मताधिक्य या 17 बूथ मध्ये मिळालं आणि म्हणून निश्चितच मी या जनतेला उत्तरदायी आहे आणि या नगरसेवकांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं समर्थन करत राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून अध्यादेश काढून दोन्ही नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची आज निवड झालेली आहे। अजूनही ते त्याच पक्षात आहेत। प्रतीक्षा आहे की आता माझ्या समवेत माझ्या उपस्थितीत त्यांनी पदाचा पदभार घेतलेला आहे। निश्चितच आता कर्जत नगर पंचायतला गेल्या 3 वर्षामध्ये नागरिकांना जो त्रास झालाय तो त्रास दूर करून एक चांगल्या गतीनं या शहराचा विकास, थांबलेला विकास पुन्हा सुरू करण्याची भूमिका पार पाडणार आहे। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।